तर आता आढावा घेणार आहोत टॉप 9 घडामोडींचा। सुरुवातीला जाऊयात पुणे जिल्ह्यात। पुण्यातल्या मुसळधार पावसाविषयीच्या महत्त्वाच्या 9 बातम्या। पुणे शहरात मुसळधार पाऊस बरसतोय। अनेक भागात कमरेभर पाणी साचलेलं आहे। सिंहगड रोड, भिडे पूल परिसरात पाणीच पाणी झालंय। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। पुण्यातील नागरिकांना भिडे पूल, गरवारे कॉलेज परिसर, शितळादेवी मंदिर, होळकरपूर परिसरात जाण्यापासून मज्जाव करण्यात आलाय। पुणे शहर आणि भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेलीसह पिंपरी चिंचवडमधील शाळा आज बंद ठेवण्यात आलाय। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश दिले। रेड अलर्टच्या इशाऱ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। पुण्यातील अनेक भागात पूरस्थिती उद्भवली आहे। अजित पवारांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधलाय। बचाव आणि मदत कार्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत। पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसतोय। खडकवासला धरण 100% भरलंय। खडकवासला धरणातून 55,000 क्युसेक वेगानं पाण्याचा प्रवाह सुरू झालाय। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला। भाटघर धरण हे 67% भरलंय। पावसाचा जोर जरा कायम राहिला तर पुढच्या 4 ते 5 दिवसात धरण 100% भरण्याची शक्यता आहे। लोणावळ्यात गेल्या 2 दिवसात मुसळधार पाऊस बरसलाय। 2 दिवसात 420 मिलीमीटर पाऊस झाला। पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। पुण्यातील पुलाची वाडी परिसरात शॉक लागून तिघांचा मृत्यू झाला। अंडाभुर्जीची गाडी दुसरीकडे नेताना शॉक लागून हा मृत्यू झाला। डेक्कन जिमखाना परिसरातली ही घटना। पुण्यातील तामिणी घाटाजवळील आदरवाडीतील पिकनिक पॉइंट हॉटेलवरती दरड कोसळली आहे। मलब्याखाली दबून एकाचा मृत्यू देखील झालाय। रस्त्यावर आलेले दरड आता हटवण्याचं काम सुरू आहे।